कधीकधी काही सिनेमे गुदगुल्या करतात, हसवतात आणि अंतर्मुख करतात. फर्स्ट क्लास दाभाडे हा चित्रपट असाच आहे. हा सिनेमा अनेक गोष्टी न बोलताही व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो. तसंच आजच्या डिजिटल वा AIच्या जमान्यात मराठी कौटुंबिक सिनेमाच्या चौकटीत राहून जी चौकट स्वतःच लेखक दिग्दर्शकानं घालून घेतली आहे, हा सिनेमा महत्त्वाच्या कौटुंबिक विषयाचा क्लास घेतो. दाभाडे कुटुंबाच्या लग्नसराईच्या गोंधळातून आपल्यासमोर येणारा हेमंत ढोमे लिखित आणि दिग्दर्शित हा सिनेमा खूप काही सांगून जातोय. मात्र त्याच वेळी स्पष्ट आणि थेट विधान करण्यासाठी संकोचही करतो. दाभाडे कुटुंबातली नाती आणि वाद इतर घराघरात असतात तसेच आहेत. जुन्या चालीरीतींच्या भोवऱ्यात आणि आधुनिकतेच्या कड्यावर तोल सांभाळत हा सिनेमा उभा आहे. संवेदनशील विषयांना हळूवार स्पर्श करून प्रेक्षकांनाही आपापल्या कुटुंबातल्या सदस्यांबरोबर संवाद सुरू करण्यासाठी तो बळ देतो. कुटुंबाला एकत्र आणण्यासाठी लग्न सोहळ्यासारखं दुसरं निमित्त नाही. फर्स्ट क्लास दाभाडेमधील हेच निमित्त विविध कांगोऱ्यांनी फुलवलं आहे. लग्न ही गोष्ट केवळ दोन व्यक्तींची नसून संपूर्ण कुटुंबाची, त्यातल्या नात्यांची, जुन्या वादांची आणि नव्या आशा आकांक्षीची ही गोष्ट असते. धाकटा मुलगा प्रशांतच्या म्हणजेच अमेय वाघ याच्या लग्नात दाभाडे कुटुंबातल्या व्यक्तींच्या अबोल गोष्टी, मनातील दुःख, गुपितं आणि संवेदनशील मुद्दे उलगडतात. आई मुलं, बाप मुलगा, भावंड, आत्या भाचे, आजी नातवंड, भावकी, नवरा बायको अशा सर्व नात्यांवर सिनेमा कमी अधिक प्रमाणात प्रकाश टाकतो. हा सिनेमा नाईटफॉल, IVF, उपचार संदर्भातील संवादांची उणीव आणि वाढत्या वयातल्या जबाबदाऱ्या या विषयांवर चर्चा करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो. सिनेमात सध्या संयत आणि परिणामकारक संवादांची निवड केली आहे. सिनेमाची पहिली 30-40 मिनिटं अत्यंत रंगतदार आणि चकचकीत आहेत. क्षितिज पटवर्धन लिखित आणि अमित राज यांनी संगीतबद्ध केलेल्या येलो येलो यापासून सिनेमाची सुरुवात होते. क्षितिजनं लिहिलेल्या सर्व गाणी कथानकाला साजेशी आहेत. निर्मिती मूल्यातील रंगीबेरंगी थाट डोळ्यांना सुखावणारा आहे. सिनेमाच्या सुरुवातीला असलेला पिवळसर टोन कुटुंबाच्या आनंदी उत्साहाने काहीसा गोंधळलेल्या जीवनशैलीला सूचित करतो. लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर या रंगसंगीत एका उत्सवाचा मूड तयार होतो. मात्र कथा गंभीर विषयाकडे वळते तसा रंगसंगीतही बदल होतो. चित्रपटाच्या उत्तरार्धात मात्र नैसर्गिक टोन अधिक प्रबळ होतो. रंग आणि नातेसंबंधातल्या या बदलांशी प्रेक्षक आपसूक जोडला आहे. क्षितिज जोगनं केलेल्या वेशभूषात बारकाव्यांचा अभ्यास दिसून येतो. सिद्धार्थ आणि राजन यांनी राखाडी आणि गडद रंग तर दुसरीकडे अमेय, निवेदिता, क्षिती, हरीश यांनी सौम्य रंग परिधान केले आहेत. क्षिती जोग आणि निवेदिता सराफ यांनी त्यांच्या भूमिका हृदयस्पर्शी बनवल्या आहेत. दोघींच्या संवादांमध्ये भावनिक ओलावा आहे. सुलोचना ही केवळ कुटुंबाची प्रमुख नाही तर परंपरा आणि आधुनिकतेचा तोल सांभाळणारी व्यक्ती आहे. निवेदिता यांनी सुलोचनाच्या भूमिकेत जिवंतपणा आणला आहे. आपलं अस्सलपण दाखवतो. एका प्रसंगात त्यानं वैयक्तिक संघर्षाबद्दल बोलताना दाखवलेला प्रभाव पडतो. सिद्धार्थ आणि अमेय यांनी तरुण पिढीच्या विचारसरणीचे दोन भिन्न प्रवाह उत्तमरित्या मांडले आहेत. राजन भिसे यांनी साकारलेल्या वडिलांच्या व्यक्तिरेखेला फारसा वाव नसला तरी ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचतात. कोमल ही भूमिका निभावताना राजसी भावे हिच्यात आत्मविश्वास दिसतो. हरीश दुधाडेनं अत्यंत सहज अभिनय केला आहे. कुटुंबातल्या शांत आणि समजूतदार सदस्य म्हणून तो प्रेक्षकांच्या मनात घर करतो. हेमंत ढोमे यांनी पटकथेत स्फोटक विषय निवडले असले तरी मांडणीत काही ठिकाणी सिनेमा लाजरा-बुजरा जाणवतो. हा सिनेमा फक्त कुटुंबाच्या नात्यांबद्दल नसून त्यांच्यातील संवाद, विश्वास आणि एका वादातून मिळणारे शहाणपण याचा शोध घेणार आहे. फर्स्ट क्लास दाभाडे याची निर्मिती करणारे भूषण कुमार, आनंद एल राय, क्षितिज जोग. कथा पटकथा संवाद दिग्दर्शन केलेलं आहे हेमंत ढोमे. कलाकार आहेत निवेदिता सराफ, राजन भिसे, उषा नाडकर्णी, क्षितिज जोग, सिद्धार्थ चांदेकर, अमेय वाघ, हरीश दुधाडे, राजसी भावे, मिताली मयेकर. छायांकन सत्यजित श्रीराम. संकलन केलेलं आहे फैसल महाडिक. संगीत दिलेलं आहे अमित राज. गीतकार क्षितिज पटवर्धन. प्रत्येकाने हा चित्रपट नक्की चित्रपटगृहात जाऊन बघण्यासारखा आहे. तुम्ही चित्रपट पाहिल्यानंतर तुमच्या मनात काय विचार आले हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा.